सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात मी डॉक्टर हेमंत श्रीधर जोगळेकर एक रसायनशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपल्याशी संवाद साधणार आहोत। आजच्या ज्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे तो म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनाहूतपणे किंवा माहितीने असलेली रसायनं जी वापरतो त्याबद्दल, तसंच या रसायनांच्या अतिवापरामुळे शरीरावरती किंवा जनसामान्यामध्ये होत असलेले दुष्परिणाम। जर का मी आत्ता तुम्हाला सांगितलं की आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोडियम हायपोक्लोराइड्स, सोडियम बेन्झोएट्स, सल्फाइड्स, नायट्राइट्स अशा अनेक पद्धतीची संयुग रसायनं आपण वापरतो, तर तुम्हाला त्याचं जरा थोडंसं आश्चर्य वाटेल की हे मी कुठली नावं घेतो आहे। कारण या सर्व नावांच्या मागे ज्या पद्धतीने आपण ही रसायनं वापरतो, काही त्यातली आपण भक्ष्य करतो, काही आपण ती वापरतो दैनंदिन जीवनात, हे सर्व मी आज तुमच्याशी बोलणार आहे। हे बोलण्याचं कारण असं की आज भारत देश ही महासत्ता बनायला अगदी उंबरठ्यावरती आहोत। आता आपण अगदी तिसरी महासत्ता होणार आहोत आणि जर का आपला देश सक्षम व्हायला हवा असेल अजूनही, आणि हा प्रगत देश प्रगतिशीलपेक्षा प्रगत देश व्हायचा असेल, तर आपल्या भारत देशातील सर्वजण आणि खास करून युवा शक्ती ज्याचा डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज म्हणतो तो या देशाला आहे, ती सुदृढ असलीच पाहिजेत। आता रसायनांच्या बद्दल बोलायचं झालं तर रसायनशास्त्र हेच एक वेगळं अजब रसायन असा विषय आहे। वेगवेगळी रसायनं, त्यांची असलेली संयुग ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो। उदाहरणच तुम्हाला द्यायची झाली तर तुम्ही रोज वापरत असलेली बाथरूम आणि टॉयलेट क्लीनर्स ही देखील वेगवेगळ्या रसायनांनी बनलेली आहेत। तुम्ही नेहमी पदार्थांमध्ये घेत असलेला टोमॅटो केचप किंवा वेगवेगळी इतर जॅम्स किंवा कॅन फूड्स यामध्ये जी प्रिझर्वेटिव्ज असतात ही देखील रसायनेच आहेत। या मानवनिर्मित रसायनांचा आपल्या शरीरावरती अतिसेवनाने पण दुष्परिणाम होतो। एका विचारवंतांनी खूप छान वाक्य म्हटलेलं आहे, ते असं आहे की एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन। या रसायनांची पण जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच त्या रसायनांवरती योग्य नियंत्रण ठेवणं हेही आपल्या बुद्धीला साधक आहे। जर का आपण साधकपणे या रसायनांचा वापर केला नाही तर साधकतेतनं बाधकतेकडे जाऊ शकतो आणि त्याचे आपल्या शरीरावरती नको असलेले प्रकार आणि त्याचा उपाय पडू शकतो। आता रसायनांबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळे पदार्थ आहेत ज्यामध्ये ही रसायने खूप लपलेली आहेत, परंतु आपण ती वापरतो। उदाहरणच द्यायचं झालं तर जो तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळीला जाताना टूथब्रश किंवा टूथपेस्ट वापरता, यामध्ये देखील रसायन आहे। टूथपेस्टमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, फ्लोराईड्स आहेत, ही देखील आपण कुठे ना कुठेतरी वापरत असतो इंटरनल यूजसाठी। आपण पाणी म्हटलं ते देखील H2O हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, तेही रसायन आहे। कुठल्याही गोष्टीचा जास्ती वापर केला तर शरीराला अपाय होतो। अति पाण्याच्या सेवनाने शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं आणि हृदयावरती त्याचं प्रेशरही येतं। आपल्या पदार्थांपेक्षा इतर ज्या गोष्टी आपण वापरतो घरामध्ये त्यात देखील रसायन आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर कपड्यांच्या कपाटामध्ये किंवा साठवणीतल्या सामानामध्ये आपण डांबराची गोळी म्हणून ठेवतो, सफेद रंगाची। ती डांबराची गोळी म्हणजे देखील नॅफ्थलिनच आहे। या सगळ्याच गोष्टींमध्ये रसायन वापरलेली आहेत। तुमच्या माउथवॉशमध्ये खास करून खूप जणांना सवय असते की तोंडाला दुर्गंधी येऊ नये
म्हणून दंतमंजनानंतर एक माउथवॉश घ्यावं. या माउथवॉशमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हे रसायन पण दडलेलं आहे. आपण जे पदार्थ रोज जेवणाच्या टेबलवरती वापरतो, कुठेतरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ही रसायनेच आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपणापैकी खूप युवा शक्तीला चायनीज पदार्थ आवडतात. त्यामध्ये व्हिनेगार म्हणून हा एक पदार्थ असतो. हा व्हिनेगार हा देखील ॲसिटिक ॲसिड हे एक मोठं रसायन आहे. आपल्याकडे आपण औषध घेताना व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आपल्याला डॉक्टर खूपदा सांगतात, खास करून प्रतिकारशक्ती वृद्धंत व्हावी यासाठी. या वृद्धिंगत होणाऱ्या प्रतिकारशक्तीच्या व्हिटॅमिन सीमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड हे देखील एक रसायनच आहे. तुम्ही आज लादी जेव्हा साफ करता किंवा आपण फ्लोअर क्लिनिंग म्हणतो, त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईट हे देखील रसायन आहे. आपण जेव्हा जेवणाच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे पदार्थ वापरतो, खास करून व्हेजिटेबल्स जी आपल्याला कॅन फूड्समार्फत मिळतात, किंवा स्वीट कॉर्न्स ती कॅन्ड असतात, किंवा लोणची जी अनेक 6 महिने 7 महिने चालावीत म्हणून असतात, आपलं टोमॅटो केचप यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीची रसायने वापरली जातात, ज्याला छानपैकी नाव असतं प्रिझर्वेटिव्स. या रसायनांमध्ये कुठले घटक असतात तेही आपण बघूया. यामध्ये वेगवेगळे घटक असतात. सल्फाईट, नायट्राईट हे वेगवेगळे घटक आपल्याला कायम वापरले जातात. सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम बेन्झोएट यासारखी रसायनं देखील पदार्थांमध्ये जीवाश्म किंवा मायक्रोबियल ग्रोथ होऊ नये, त्याला बुरशी येऊ नये म्हणून वर्ण घातलेली असतात. खूप महिने आपण केलेलं लोणचं टिकावं आणि तेवढंच रुचकर व्हावं व बुरशीहीन असावं म्हणून देखील त्यात प्रिझर्वेटिव्स टाकलेली असतात. तीही एक प्रकारची रसायनेच आहेत. युवांमध्ये हॉटडॉग, पिझ्झा आणि बर्गर याचं सेवन खूप होतं. या सेवनामध्ये देखील नायट्राईट्स आणि सल्फाईड्स या गुणधर्माची रसायनं अतिशय मुबलक प्रमाणामध्ये असतात. आपल्याला हे पदार्थ जरी चविष्ट वाटत असले तरी एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की याचं अतिसेवन झालं तर अनैसर्गिक पदार्थ, थोडक्यात ही जी रसायनं आहेत, प्रिझर्वेटिव्स म्हणतो, ही सगळी आपल्या शरीरामध्ये जात असतात. एका विचारवंतांनी खूप छान वाक्य म्हटलं आहे की एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. आपण या रसायनांचा वापर जर का अंतर्गत जास्ती करायला लागलो तर जे भगवंतांनी आपल्याला सुदृढ शरीर दिलेलं आहे, जे चालता बोलता कारखाने आहे, त्याच्यावरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणादाखल या सर्व प्रिझर्वेटिव्स जसे की सल्फाईड्स, नायट्राईट्स किंवा स्वीटनर्स या पदार्थांचं अतिसेवन केलं तर त्वचाचे रोग, मेंदूचे रोग, काही अंशी काही घटकांमध्ये संयुग बनून त्याचा कॅन्सरसारख्या अतिशय असाध्य रोगाचं देखील निर्माण होऊ शकतं. या सर्व रसायनांचा वापर आपण विचाराने आणि गरजेपुरता केला तर मला असं वाटतं की या रसायनांपासून आपल्याला भीतीपेक्षा कुतूहल जास्ती निर्माण होईल. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं तर आपण जे पदार्थ घेतो ते पदार्थ घेताना जनसामान्यामध्ये त्याची किंमत किती आहे हे आपण पहिलं बघतो. कुठल्या कंपनीचं आहे, त्याच्यावर ऑफर काय आहे हे आपण बघतो. परंतु रसायनशास्त्राचा अभ्यासक म्हणून माझे आपणास आव्हान आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये जाऊन, दुकानात जाऊन पदार्थ विकत घ्यायचा विचार करता तेव्हा किंमत तर बघाच, परंतु त्याच्याबरोबर त्या लेबलवरती अतिशय उपयुक्त माहिती असते त्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. जसे की त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू, दुसरं म्हणजे त्याची एक्सपायरी डेट काय आहे, तिसरं त्याच्यामध्ये कुठल्या क्लासिफिकेशनची प्रिझर्वेटिव्ज वापरलेली आहेत. आता प्रिझर्वेटिव्ज जी रसायनं आहेत त्यात देखील क्लास 1 आणि क्लास 2 अशी उजळणी केलेली आहे. क्लास 1 म्हणजे मीठ, हे एक रेग्युलर आपण वापरतो की पदार्थ टिकावेत म्हणून. लिंबू, आलं हे पदार्थ वापरले जातात. परंतु क्लास 2 हे सगळे रासायनिक संयुग आहेत, हे मानवनिर्मित रसायन आहेत. त्याचा अतिवापर हा अतिशय क्लेशदायक ठरू शकतो. त्यामुळे माझी असं कायम आव्हान राहील युवा पिढीला, जर का आपल्याला आपला भारत देश सशक्त करायचा असेल तर आपलं मानवी शरीर आणि आपलं तन आणि मन हे फिट राहायला पाहिजे. यासाठी आपण जी वस्तू खरेदी करतो त्याच्यावरती रासायनिक मूल्य आणि त्याची माहिती ही त्या पॅकवरती असलेली आपण वापरली पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्याची आचरणात त्याची माहिती आणली पाहिजे. आता हे मी सगळं तुम्हाला का सांगतोय की आज आपण बघतो की भारतामध्ये युवा पिढी खूप सशक्त आहे आणि त्याच्यावरतीच आपला भारत हा अजूनही पुढे पुढे प्रगतीपथवरती जात आहे.
परंतु जर का या युवा शक्तीला वेगाचे जास्ती जर का आकर्षण असेल, ज्याला आपण इंग्रजी स्पीड म्हणतो, परंतु दिशा म्हणजे डायरेक्शन हे जर का नसेल, तर हीच युवा शक्ती दिशा चुकल्यामुळे त्यांची दशा वाईट घडू शकते. रसायनांचं अतिसेवन, रसायनांबद्दल असलेली अनभिज्ञता याबद्दल देखील आपण वाचन केलंच पाहिजे. रसायनशास्त्र हा विषय आणि रसायनांची गुणवत्ता हे इतके महत्त्वाचे आहेत की फॉरेन्सिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, बायो ॲनालिटिकल केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी या अनेक विषयांमध्ये या रसायनांचा आणि रसायनशास्त्राचा प्रचंड उपयोग असतो. विज्ञानं जनहिताय. रसायनशास्त्र हे एक प्रकारचं विज्ञानचं एक वेगळं अंगीकृत महत्त्वाचं ब्रांच आहे आणि या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये अनेक प्रयोग करून त्याच्यावरचं ज्ञान आणि माहिती दिली जाते. उदाहरणार्थ आपण घरांमध्ये काही प्रयोग करू शकतो. एक आपण उदाहरण घेतलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगाच्या डिटर्जंटच्या पावडर असतात. आता डिटर्जंटमध्ये पण रसायनं आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड आहे. अगदी साधा चुना घेतला तरी तो कॅल्शियम ऑक्साईड आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. सिमेंट, प्लास्टर ही सगळी रसायनच आहेत. म्हणजे आपण जर का म्हटलं की साधं रसायन कुठलं, तर साखरेमध्ये शुक्रोज आणि मिठामध्ये सोडियम क्लोराईड आहे. परंतु अनेक अशी रासायनिक संयुग आहेत जी आपण वापरतो. तर रासायनिक पदार्थांमध्ये एक असा गुणधर्म आहे की ज्याची चर्चा शालेय जीवनापासून आपण करतो, तो म्हणजे pH. pHमध्ये 0 ते 14 आपल्याला ॲसिडिटी आणि अल्कॅनिलिटी हे कळते. मराठीत सांगायचं झालं तर 0 ते 7 हा अंक जर का pHचा आला तर ते रसायन हे ॲसिडिक आहे आणि 8 ते 14 असेल तर ते अल्कलाईन म्हणजे आम्ल नसून अल्क आहे. आता गंमत बघा, निसर्गाने आपल्याला दिलेले मानवी शरीराला जे मेन घटक आहेत ते सगळे जवळजवळ 7 pH म्हणजे न्यूट्रल असलेले आहेत. अश्रू, रक्त, हे लाळ हे सर्व पदार्थ सुमारे 7च्या आसपास येतात. परंतु आज रसायनांचा अतिवापर असलेले पदार्थ जे आपण अनभिज्ञपणे वापरतो तेही आपल्याला खूप धोकादायक आहेत. आपल्याला कल्पना आहे का की आपण जे सॉफ्ट ड्रिंक घेतो, या सॉफ्ट ड्रिंकमध्ये त्याच्यात फेसाळपणा यावा म्हणून कार्बन डायऑक्साईड पंच केला जातो. मानवी शरीराला ऑक्सिजन घेऊन आपण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो, जे वनस्पती घेतात, त्यामुळे हा सगळा मास बॅलन्स होतो. परंतु आपण निसर्गाच्या विरुद्ध करतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिसेवनाचं शुक्रोज म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साईड होतो. या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला शरीराला अतिशय घातक ठरू शकतो. आपल्यासमोर असलेली रसायने, त्यांची हाताळणी, त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आपल्यापैकी अनेक जणांकडे विमानं, तसेच काही कार्स याचा वापर आपण पाहिला असेल. आता तुम्हाला कल्पना आहे का की गाडीमध्ये असलेली बॅटरी यामध्ये देखील ॲसिड असतं, ते असतं सल्फ्युरिक ॲसिड. आपण जे घरामध्ये टॉयलेट क्लीनर वापरतो यामध्ये हायड्रोक्लोरिक असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याच्यासोबत अमोनिया असतो. हे सगळे घटक हे आपल्या हाताळण्याला पण देखील धोकादायक ठरू शकतात. रसायनं ही रसायन म्हणूनच त्याला मान्यता देऊन त्याचा सावधपणे वापर केला पाहिजे. जर का त्याचा सावधपणे वापर केला नाही तर आपल्या शरीरावरती देखील त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि याची हल्ली उदाहरणं आपण खूप बघतो. खूपशी तरुण मुलं, शाळे कॉलेजातली मुलं या पदार्थ जे इनऑर्गॅनिक आहेत, जे ऑर्गॅनिक नाहीत, जे मानवनिर्मित रसायनातनं भरलेले आहेत, याचा वापर केल्यामुळे त्यांना ADHD नावाचा एक विकार पण रिसर्चमधनं आलेला आहे. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, ADHD या रोगांनी पण ते त्रासले जातात. कारण ह्या रसायनांचा अतिवापर आपल्या शरीरातील धामिन्या, मज्जातंतू आणि मेंदूपर्यंत त्याचा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. रसायनांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या शरीरातील प्रत्येक घटकामध्ये एक क्षमता निर्माण झालेली आहे. त्या प्रत्येक क्षमतेवरती या रसायनाचे दुष्परिणाम होतात. हृदयावरती उदाहरण द्यायचं झालं, अतिसेवन सोडियम क्लोराईडचं झालं शरीरामध्ये तर त्यामुळे आपल्याला उच्च ब्लड प्रेशर होऊ शकतं. अतिसेवन जर का शुगरचं झालं तर डायबिटीस टाईप 2 घडू शकतो आणि त्यासाठी कसरत नसेल तर त्यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो. म्हणून जर का आपल्याला प्रत्येकाला आपला देश आणि आपलं स्वतःचं जीवन हे आनंदमयी ठेवायचं असेल तर रसायनांचा अभ्यास आणि रसायनांचे होणारे दुष्परिणाम
हे आपल्याला जागरूकपणे पाहिलं पाहिजेत. तर मित्रांनो, हे मी सगळं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की मला स्वतःला 3 गोष्टींवरती खूप विश्वास आहे एक रसायनशास्त्राचा अभ्यासक म्हणून. ज्याला म्हटलं जातं की काल जे आपण केलं तो एक आपला एक्सपिरियन्स होता, आपला अनुभव होतो. आज जो आहे ज्याला आपण प्रेझेंट म्हणतो तो एक प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे. आणि उद्या जे घडणार आहे ते आपलं एक्सपेक्टेशन आहे. जर का आपल्याला भवितव्य आणि उद्याचा दिवस हा आजच्यापेक्षा चांगला पाहिजे असेल तर रसायनांचा अतिसेवन आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे एक अभ्यासक म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला या वेगवेगळ्या रसायनांचा आपल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो हेही सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ज आहेत ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, या वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्जचं काय वापर असतो तो मी तुम्हाला सांगतो. काही प्रिझर्वेटिव्ज असतात ते पदार्थांचे रंग टिकावे म्हणून असतात. काही प्रिझर्वेटिव्ज असतात की जे पदार्थांमध्ये रंग तर टिकवावेत परंतु त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ किंवा बुरशी होऊ नये यासाठी असतात. काही प्रिझर्वेटिव्ज असे असतात की ज्यामध्ये पदार्थांमध्ये गुठळी होऊ नये, अँटीकेक म्हणतो म्हणून असतात. काही प्रिझर्वेटिव्ज हे पदार्थांमध्ये स्वीटनेस, गोडी असावी म्हणून असतात. काही प्रिझर्वेटिव्ज हे पदार्थांमध्ये फ्लेवर, सुगंध, वास एक चांगला यावा, ग्राहक आकर्षित व्हावे असे असावेत. या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रिझर्वेटिव्जमध्ये सगळी रसायनं दडलेली आहेत की जी आपल्याला जनरली माहीत नसतात, कारण आपण फक्त किंमत बघतो. आपण त्या पदार्थांच्या लेबलमधले त्याच्याबद्दलची माहिती घेत नाही आणि त्याचा दुष्परिणाम मानवी शरीरावरती होतो. 2-3 उदाहरणं तुम्हाला देतो. आता आपण सोडियम हायपोक्लोराईड हे केमिकल जर का म्हटलं तर पटकन सामान्य माणसाला कळणार नाही. मी जर का तुम्हाला म्हटलं की तुम्ही रोज फिनॉल हाताळता, आता तुम्ही जे फिनाईल वापरतात, तुम्ही जे वेगवेगळ्या कंपन्याचे फ्लोअर क्लिनिंग एजंट वापरतात, यामध्ये सर्फॅक्टंट, सोडियम हायपोक्लोराईड, फिनॉल अशी घातक द्रव्ये असतात. खूपदा आपण या रिकाम्या आणि मोकळ्या हाताने ती वापरतो. या सगळ्यांचं पेनिट्रेशन आपल्या त्वचेच्या मार्फत जाऊ शकतं, त्या मेम्ब्रेनमार्फत. ही सगळ्या गोष्टी घातक आहेत. आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे अति मीठ आणि अति साखर याचे परिणाम देखील शरीराला घातक आहे. भारत हे डायबिटीसचं एक हबच झालं आहे. आता असेच अनेक परिणाम खूप लोकांना होतात की ज्यांनी हायपर ॲसिडिटी होते. खूप वैद्यकीय जे आपले डॉक्टर आहेत जे प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे खूप लोकांना हा एक प्रश्न पडतो आणि सामान्यपणे एक पेशंट पहिला विचारतो काळजी करायला नको ना. उत्तम डॉक्टर असेल तर तो उत्तर देतो काळजी करू नका, काळजी घ्या. मग काळजी काय घ्यायची, तर त्यासाठी आपल्याला माहिती असलेल्या पदार्थातलं रसायनाची माहिती असणं गरजेचं आहे. आणि हीच माहिती या आपल्या संवादातनं मी आपल्याला देऊ इच्छितो. हृदयासाठी घातक असलेले पदार्थ अतिसेवनाचं मीठ, डायबिटीससाठी असलेलं अतिसेवनाचं साखर, तसंच शरीराच्या पचनसंस्थेसाठी, मेटाबॉलिझमसाठी आणि त्वचेच्या इरिटेशनसाठी अतिसेवन असलेले हे प्रिझर्वेटिव्ज ज्याची कॅटेगरी आपण जर का लेबलवर पाहिली तर ई अल्फाबेटवरनं होते. त्याचे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. ह्याची माहिती आणि याचं अतिसेवन हे सांभाळलं पाहिजे. विज्ञानम जनहिताय. काही रसायनं अशी आहेत की ज्या लहान मुलांपासून आपल्याला दूर ठेवायला लागतील. खूपदा तुम्ही अजिनोमोटो नावाचं नाव ऐकलं असेल. त्याला इंग्रजीमध्ये MSG म्हणतात, मोनोसोडियम ग्लुकामेट. अतिशय घातक आहे. याच्या अतिसेवनामुळे पार्किन्सन आणि मज्जातंतूचे रोग होऊ शकतात. याच्या अतिसेवनांमध्ये आणि वेगवेगळ्या संयुगातनं तुम्हाला कॅन्सरची पण भीती असू शकते. तर मंडळी, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जर का शरीर हे आपल्याला दिलेलं मंदिर ठीक असेल आणि त्याचा वापर करण्याची विचारशक्ती चांगली असेल, ज्यामध्ये मन देखील आपलं मेंटल फ्रेम आपली स्ट्रॉंग असेल, तर आपण सुदृढ राहायला काहीच हरकत नाही आहे. रसायनांची माहिती आणि त्याचे दुष्परिणाम यात मी थोडक्यात तुम्हाला वाच्यता केलेली आहे. मला खात्री आहे की आपल्याला हा विषय याच्यापासूनही पुढे अजून काही समजावून घ्यावं याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करेल. तर मंडळी, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. विविध विषयावरील ज्ञान म्हणजेच विज्ञान, यामध्ये खूप मूलभूत रिसर्च चालू आहे. हा एक प्रचलित म्हण आहे की सर्च अँड सर्च इफ यू डोंट फाइंड रिसर्च. रसायनशास्त्रामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचं रिसर्च चालू आहे. या अतिरसायनशास्त्राच्या आणि रसायनांच्या वापराने आपली जमीन देखील सुपीकता गमवू शकते. कीटकनाशकांमध्ये रसायनं वापरणं, त्याची फवारणी करणं, यामधील देखील जी पौष्टिक मूल्ये आहेत त्या धान्यातली, त्याचा देखील ऱ्हास होऊ शकतो.
म्हणून मला सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की रसायनशास्त्र आणि रसायनांचा वापर हा जाणीवपूर्वक करा, त्याचा अभ्यास करा. त्याचं अतिसेवन हे खूप वाईट असतं आणि हे करत असतानाच त्याची कारणमीमांसा असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे मला तुम्हाला शेवटी हेच सांगायचं आहे की मनुष्याचं शरीर आणि त्याच्याभोवती असलेले सर्व वापर या रसायनांचा याचा आपण एक समतोल साधला पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे कधी गहू नव्हता, हा ब्रिटिशांनी आणला, परंतु नाचणी, बाजरी, ज्वारी ही पोषक मूल्य असलेली आपला ॲपेटाईट होता. परंतु आता आपण त्याच्यापासून थोडा लांब जातो आहे. त्यामुळे समतोल आहार आणि त्याच्यामध्ये देखील प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट याचा उत्तम असलेला बॅलन्स असेच पदार्थ आपण वापरली पाहिजेत. पाहुणे म्हणून असलेली रसायनं शक्यतो आपल्या पदार्थांमध्ये, आपल्या जेवणामध्ये टाळली पाहिजेत, जेणेकरून आपण आपल्या या मातीशी दृढ राहू आणि त्यातनंच येणारं सुपीक जेवण आणि सुपीक विचार आपल्या देशाला प्रगतीला नेतील असा आपण एक दृढ निश्चय करूया. तर मंडळी, सह्याद्री वाहिनीचे मी खास करून आभार मानतो, कारण आपल्याशी संवाद साधल्यानंतर मला मनोमन असं कुठेतरी समाधान मिळतं आहे की आपला देश खरंच विज्ञानप्रेमींनी भरलेला आहे आणि अजूनही तो ही विज्ञानप्रेम वृद्धिंगत होत जाईल. तर पुन्हा एकदा विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक उपयुक्त आणि वेगवेगळ्या विज्ञानयुक्त विषयांशी आपण परत भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं